एकदा बोल. रामकृष्ण हरी. आता मी थांबलो आपलं साधुबा मंदिरमध्ये आणि आता सकाळचे वाजले 8:30. आता मी आपल्या इकडनं निघतोय नातेपुतेला आणि आमचा रात्रीचा मुक्काम आहे माळशिरस. रामकृष्ण हरी. मी इकडे राजोरी गावात आहे. फलटणपासून माझ्या अंदाजाने काहीतरी 20-25 किलोमीटर लांब आहे आणि खूप मस्त हे मंदिर आहे. इथं वेसावा पण आहे आणि रात्री आम्ही मला वाटतं आमची मंडळी जेवण बनवणारे योगेश तंबोली आणि त्यांची टीम त्यांनी मस्त जेवण बनवलं. आम्ही 10-11 वाजता आम्ही जेवण झोपलो. सकाळी पहाटे उठून आता तयारीला लागलो आहे पुढच्या रस्त्यासाठी आणि आता इथून आम्ही नातेपुते इथं दुपारच्या मुक्कामासाठी आहे आणि तिथून आमचा झोपण्याचा मुक्काम जो आहे तो माळशिरसमध्ये आहे. हॉटेल बुक केलेलं आहे आणि आमचे आचारी सेफ हे पुढे जाऊन त्यांचा बंदोबस्त करणार जेवण करण्याचा. आणि रामकृष्ण हरी. आम्ही आता इथून निघतो आहे. धन्यवाद. तर हा पालखीचा विसावा आहे आणि ह्या इकडे रूम्स आहेत, तिथे आंघोळ करायची सगळी सोय आहे. आणि हे मंदिर जिथे आम्ही काल रात्री स्टे केला होता, खूप सुंदर मंदिर आहे. इथे झोप म्हणजे अशी सुंदर झोप लागते. हवा वगैरे मस्तपैकी थंड असते. साधुबुवा मंदिर म्हणून आहे राजुरी गावामध्ये. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत माळशिरसला. आज रात्रीचा स्टे माळशिरसमध्ये 33 किलोमीटर आहे इथून. चला जाऊया. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंगबली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आपला दिवस 5वा आणि आत्ता वाजलेत 11 आणि आम्ही कमीत कमी एक 10 किलोमीटर कालच्या स्टॉपपासून आम्ही पुढे येऊन थांबलो आहे. आता इथे सगळं काय नाश्ता वगैरे होणार. ही जिल्हा परिषद शाळा आहे मोरोची म्हणून एक गाव आहे, तिथे येऊन थांबलो आहे. सुनील मामा आणि विकी दादा आला आहे. अनिकेत दादा आणि मी इथे थांबलो आहे येऊन. आणि बाकीचे अजून सगळे काय आहेत. मामा हाय तर बोल. काय चाललंय? झालं का नाश्ता पाणी? लवकरात लवकर आम्ही पण नाश्ता विष्टा करायला थांबलेलो आहे. तुम्ही पण करून घ्या. आम्हाला आज स्पेशली मिसळ पाव आहे. आणि आपला डे 3चा ब्लॉग पण इथं अपलोड झाला आहे आता. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला योगेश दादाने मस्तपैकी मिसळ पाव इथे केलेली आहे. खाऊया आणि पुढे चालूया. हा विक्की भाऊ जिंदाबाद. जेवायला आहे का? बसू सर का द्या जेवायला. चला आमच्याबरोबर पंढरपुरात आलं. कोण कोण येत आहे? जवळच आहे. गुरुवारी पोचतोय आपण. नको शाळेला सुट्टी मिळणार नाही का? शाळेत ऍडमिशन घ्यायला ऍडमिशन करायचं. याला ऍडमिशन द्यायचं सगळं. दिसतोय का? 669 297 हो ठीक आहे बरं बोलून दाखव. इकडे येतात ना तुला? बोलून दाखव, शब्द बोलून दाखव. ती काय बोलत होती? इंग्रजी बोल. इंग्रजी मला इंग्रजी बोल. तिला तर कुठे येते इंग्रजी बोलाय? बोल बर. इंग्लिश मधून कन्व्हर्सेशन केली की. हा सर.
शूट कर हो हे डॉन हा ना आमचा डॉन आहे बघा. आमचा हे डॉन आहे याचा फोटो काढा फोटो काढा आला आला हे चालू आहे आला होय. तुमचं माझं नाव वेर आर यू गोईंग घेऊन ये लवकर ताट पण घेऊन ये जेवायला हा. बदल्या पुरी येते त्यांच्या नादी लागायला चला ए संपटा इकडे संपटा इकडे ले गेला हा आमचा संबाट आहे आता बोलता काय म्हणतात ते अंग्रेजीचं पुस्तक घ्यायला. मोरोजीचा संबंध अंग्रेजीचं पुस्तक आणखी सांग. म्हणजे काय इंग्लिश बोल ना बरोबर हे आणलं का पुस्तक ए, बदली पुरी आहे तिला मराठीत काय अरे तू तिकडे कुठे पळतो इकडे तू आम्हाला कॅच खेळायचं नाही थांब जरा इथं थोडं वेळ, मग हे खेळ इंग्रजीचं पुस्तक आणते आरामात कोण वाचणार आहे मॉर्निंग स्कूल इन पुणे हॉकी मॅच आज अबाउट 2 वाज आहे बरं बरं ठीक आहे to begin the ground was ला बॉलच घालील पुढं फुल आहे फुल हा of happy and cheering children. अमेझॉन नाही अमॉंग Then other as a ना चुकलं हे आता तू बोल फटाफट one morning a school in one morning was about to begin. The ground was full of happy and cheering children. Among them there was a young boy named Dhanraj Pille. Just before the match began, Dhanraj team felt worried their best player was upset. गुड आता कळलं मुलं का मागे राहतात आणि मुली का पुढे आहेत आणि मुलींचं आतापासून शिक्षण किती चांगलं आहे बघा व्हेरी गुड शाबाश सगळ्या टमाटा आपण पुढच्या वर्षी भेटू हा? हा पुढच्या वर्षी तुम्ही नाही येत नुसतं ए, नाव काय? दरवर्षी येतो नाव काय कुणाचं तुझं प्रणव पप्पाचं प्रणव नाव पूर्ण नाव काय प्रणव महावीर सावंत. सावंत हा आम्ही येणार पुढच्या वर्षी विचारतो हा आम्ही. हो पुढच्या वर्षी तो बरं मोठा होशील काय 25 जाईल पुढच्या वर्षी. अरे वा तर जेवण करून आता आम्ही निघालो आहे 1 वाजत आला आहे तर आत्ता आमचा स्टॉप आहे नेक्स्ट स्टॉप जो आता आहे तो नातेपुते आहे नातेपुते इथून अजून 7.5 ते 8 किलोमीटर बाकी आहे तर आम्ही बघूया मध्ये कुठेतरी हॉल्ट घेऊन थांबून मग परत नातेपुतेला जाऊ सगळेजण चालत आहेत चला जाऊया आणि खूप ऊन आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे कारण आम्ही आता सोलापूर जिल्हा एंटर केलेला आहे त्याच्यामुळे खूप ऊन लागतं आहे चला जाऊया ती मगाशी भाकरी घेत होता तुम्ही त्याला घेऊ दिली ना उठून चांगले घेतो अरे मामाच्या लेरा जा उठ ताटात पडू दे मग काय बाजूला बसले काम करायचे ना ते करत नाही तर गाईज आता आम्ही फायनली नात्यापुत्यामध्ये एंटर केलं आहे आणि आत्ता वाजलेत 3 वाजलेत 3 वाजता आम्ही आता नात्यापुत्यामध्ये एंटर करतो आहे आम्हाला सिटी क्रॉस करून आम्हाला पुढे जायचं आहे इथून माळशिरस एक 18 ते 20 किलोमीटर आहे अजून तर आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे फक्त एक अर्धा-पाऊण तास आम्ही रेस्ट करू कुठल्या त्या झाडाखाली थांबू चला जाऊया तर गाईज आम्ही आता पोचलो आहोत नातेपुतेमध्ये आणि आता वाजलेत 4 अजून किती मिनटं झालेत 19 मिनटं झालेत आणि बाकी सगळे तिथं आहेत
मामी हे ते आता सगळेजण निघणार आहेत, कारण ते अर्ध्या रस्त्यातून म्हणजे 11 वाजता ते गाडीत बसले होते आणि आम्ही उन्हात चालत होतो कंटिन्यू, त्याच्यामुळे माझं हेडेक होत होतं थोड्या वेळ आधी, पण ते झालं तर ठीक. झोप थोडंसं एक 10-15 मिनटाचा पॉवर नॅप काढला आणि अनिकेत दादा इथं झोपला आहे. आणि काय नाही, गणेश दादा हे ते सगळेजण कार्निवलमध्ये बसले आहेत. गणेश दादा हे ते, कारण गणेश दादा ऑफिसचा कॉल चालू आहे काहीतरी, आणि वैभव मामा, सुनील मामा आणि पप्पू दादा तिथे बाहेर झोपलाय मस्तपैकी. योगेश दादाने आता ताक पिलं होतं, बाकी सगळ्या लोकांनी पिलं, मी नाही पिलं, पण मी उसाचा रस पिला होता मगाशी म्हणून ठीक आहे. चला आता हे लोक चाललेत. ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही घेऊ. हा हे ताक आहे, मगाशी योगेश दादाने बनवलेलं. दादा ठेव. आणि काय नाही, आमची मजा चालू आहे. आम्हाला समजत नाही काय करायचं काय नाही. तिकडनं उठतोय तिकडं चालतोय, तिकडनं उठतोय तिकडं चालतोय. अरे दादा दादा काय बोलायचं तुला? काय नाही, सध्या तर ताक पिऊन एवढी गार झोप येऊ राहिली, गरमीत पण झोप येऊ राहिली. आता डायरेक्ट संध्याकाळी फ्राईड राईस सोबत. हा आता मेन्यू तर खूप भारी आहे. आज मेन्यू आहे फ्राईड राईस, पनीर चिली अँड पनीरची ग्रेव्ही आहे विथ चिंग्सी शेजवान चटणी. योगेश दादा बनवलं. आता तोंडाला पाणी यायला लागलं. अरे दादा ए बोलता बोलता आता तोंडाला पाणी येतं बरोबर. मग अजून खाताना काय असं हो ना, फक्त तिखट जरा कमी केलं पाहिजे. नाही, स्पायसी कमीच ठेवणार आहे. मजा चालू आहे आमची, VIP वारी चालू आहे यावर्षीची. चला जाऊ. तर गाईज आता वाजलेत 6:30 वाजत आलेत आणि आत्ता आम्ही सदाशिवनगर क्रॉस करतो आहे. अजून इथून 8 किलोमीटर माळशिरस बाकी आहे. चला तिथून निघाल्यानंतर नॉनस्टॉप 8 किलोमीटर मी आता मारलं आहे, म्हणजे चाललो आहे फटाफट. चला जाऊया. 8 किलोमीटर अजून आहे. तर गाईज आत्ता वाजलेत 7 वाजत आलेत आणि सनसेट खूप चांगला होतं. आणि तसंच मला ना इथे मध्ये एक पाणी, विहिरीचं पाणी चालू दिसलं, म्हणजे एक काय चेंबूर आहे ते चालू दिसला. आणि अजून मी सदाशिवनगर क्रॉस करून पुढे आलो आहे आणि बाकीचे लोक खूप मागे आहेत, म्हणजे आहेत मागं सोबतच आहेत बट मागे राहिलेत. आणि मी चालतो आहे पुढे. जरा तोंडाचं धुतो म्हटलं, कारण पाणी खूप चांगलं आहे आणि थंड थंड जरा मजा येईल. तर अजून इथून माळशिरस आहे एक 6 किलोमीटर फक्त माळशिरस बाकी येते, माळशिरस कोट. तर चला जाऊया आता. बाबा तर फायनली आम्ही माळशिरसमध्ये पोचलो आहे. हे माळशिरस कोट तिकडे आहे त्या साईडला आणि हे आमचा आज रात्रीचा हा हॉल्ट आहे. आणि योगेश दादा आता वाजलेत 8:30 आणि योगेश दादा मस्त बघितलं इथे पनीर चिली वगैरे सगळं काय फ्राईड राईस, आज सगळं चायनीज आहे, व्हेज चायनीज बनवतं दादा आणि सगळे तिथे हेल्प करत आहेत. चला तर आज सगळा काय चायनीजचा मेन्यू आहे तो योगेश दादा आपल्याला सांगेल काय काय आहे ते. आजचा मेनू असा आहे, आज आम्ही पनीर चिली बनवणार आहे आणि ट्रिपल शेजवान फ्राईड राईस बनवणार आहे. आता सगळी चॉपिंगची तयारी झालेली आहे आणि पनीर पण तळून झालेलं आहे. राईस चालू आहे, राईस बनवायचा. फक्त आता नूडल्स एकदा बॉईल करून झाले तर सगळं बनवायला चालू करू. ओके, ते सगळं चॉपिंग इथे चालू आहे, तिथे चालू आहे आणि तिथे पनीर फ्राय होतं मस्त. इथे चॉपिंग चालू आहे. चला तर गाईज ही आमची रूम आहे, एवढी मोठी रूम आहे. मस्तपैकी सकाळी गरम पाणी वगैरे सगळं काय येतं. आणि मी 16 किलोमीटर नॉनस्टॉप चालून इथपर्यंत आलो आहे
तर दादा काही शब्द बोलले माझ्याबद्दल. चांगली गोष्ट आहे. असं 16 किलोमीटर भरपूर मोठी गोष्ट आहे नॉनस्टॉप आलाय करून. असंच पुढे येत जा आणि पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करत जा. आणि थोडीफार सेवा पण झाली तर चांगली गोष्ट आहे तुझ्याकडून. असंच दरवर्षी आलेला आणि दरवर्षी येत जा. आणि पुढच्या वारीसाठी पण ऑल द बेस्ट तुला. आणि मी पोचलो होतो 8:20ला. आता वाजलेत 9 वाजत आलेले आहेत. आणि योगेश दादा हे ते मस्त वगैरे आज सगळेजण लेडीज लोक इथे मस्त जेवण बनवतात. आज फुल मजा आहे आमची. आज आमची VIP वारी चालेल आहे की नाही. म्हणजे अशी वारी सगळे नाही एन्जॉय करत. आमच्याकडे 2 गाड्या आहेत, एक टेम्पो आहे. मजा चालेल मजा. आणि इथे आता झोपणार आहोत आम्ही. इथे आता सगळं काय चार्ज वगैरे करून सगळं काय करून गुडूप होणार. दाखवेल तुम्हाला जेवायला मध्ये जेवण कसं काय होतं ते. आम्ही सगळ्यांचे पनीर तर भारी झालेलं आहे. फ्राय एकदम मस्त आहे की कडका कडक. हां पनीर एकदम फ्राय मस्त झालेलं आहे. टेस्ट वगैरे सगळी चांगली येते. आम्ही आता दोघांनी खाऊन बघितलं. चला भेटूया आता तुम्हाला जेवताना. बाय बाय. सेकंड फ्राइड राइस लेंगे तो तुमको मालूम ना ज़्यादा. कसं आहे? नमक वाला तू कडक झालं ना? कडक कडक कडक. नहीं काका तू जो भी है वो चलो. खाते. तर गाईज आता वाजले 10:13 आणि आत्ता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. अजून वैमामा, विकी दादा, गणेश दादा, सुनील मामा आणि पप्पू दादा हे 5 जण अजून मागच आहेत. 5-6 जण मागच आहेत अजून. कारण मी पुढे निघून आलो होतो. कारण मला दम पण लागत नव्हता. म्हणजे असं काय त्रास होत नव्हता म्हणून मी हळूहळू चालत पुढे आलो आणि मी नॉनस्टॉप 16 किलोमीटर मारलं. आणि जेवण वगैरे सगळं खूप चांगलं बनवलं होतं. म्हणजे योगेश दादानी एवढं चांगलं आज व्हेज चायनीज केलं होतं. फ्राईड राईस होता त्याच्यामध्ये. त्यानंतर दादानी मला आणि अनिकेत दादाला एक स्पेशल नूडल्स करून दिले होते फक्त आमच्या दोघांसाठी. आणि पनीर चिल्ली होतं. मस्त सगळं जेवण झालं. आणि आजचा व्लॉग आपला हा एवढाच होता. आज डे 5चा हा एवढाच व्लॉग होता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर काय आवडलं नसेल किंवा काय आवडलं असेल, तुमचं कुठलं काय एक फेवरेट क्लिप कुठली होती, ते सगळं जे काय असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी माझी इम्प्रूव्हमेंट पुढच्या ब्लॉग्समध्ये जे काय मी करेल त्याच्यामध्ये मी त्याची इम्प्रूव्हमेंट करेल. आणि जर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. आणि सबस्क्राईब बटन जे आहे त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल येते. ती नोटिफिकेशन बेल ऑलवरती प्रेस करून टाका. म्हणजे जे काय मी नवीन व्लॉग्स टाकेल इथून पुढचे किंवा नंतरचे गणपतीचे ते सगळे जेवढे काय व्लॉग्स असतील ते तुम्हाला मी पोस्ट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग ते तुम्ही बघू शकता. आणि एवढंच होतं आजचं शॉर्ट आणि सिम्पल व्लॉग. चला, रामकृष्ण हरी.